गुड मॉर्निंग गाईज. सो आज आहे आमचा डे 2 इकडे आणि आम्ही आता जस्ट उठलो आहे. मी माझं सगळं आवरून घेतलं आहे, पण मी मेकअप वगैरे ते सगळं थोड्या वेळाने करेन, जेव्हा मी माझे वेगवेगळे आउटफिट चेंज करेन. मला प्लस साईज हॉलसुद्धा टाकायचे आहेत वेगवेगळ्या ड्रेसेसचे, जे मला आलेले आहेत बेरी लशकडून. तर ते तर मी टाकेनच, पण त्याच्या आधी आपण हा व्लॉग शूट करूया. सो आता आम्ही लोक चाललो आहे ब्रेकफास्टला. आम्ही एवढे लेट उठलो आहे की आम्हाला स्पेसिफिकली कॉल आलेला आहे त्यांच्याकडून की प्लीज मॅम ब्रेकफास्टला या, तुमचा ब्रेकफास्ट आम्ही कॉम्प्लिमेंटरी केलेला आहे असं तसं. आणि आम्ही त्यांना बोललो की येस आम्ही येतो आहे. आम्हाला थोडा उठायला लेट झाला, पण आम्ही आता आमचं आवरून फायनली सगळे जातो आहे. ब्रेकफास्टचा टायमिंग त्यांचा 8:30 to 10:30 आहे आणि इट्स ऑलरेडी 10:50. पण इट्स ओके. आता मी तिकडे जाते, तुम्हाला सांगते ब्रेकफास्ट मेन्यू काय आहे काय नाही आहे आणि आपण बघूया. टिल देन बाय बाय. सो गाईज आम्ही आता चाललेलो आहे ब्रेकफास्टला आणि आम्ही तर काहीतरी छान 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 टेस्ट करू. काय आहे ब्रेकफास्ट मेनू तो बघूया आणि मी तुम्हाला सांगते. सो हिअर कम्स दर ब्रेकफास्ट मेन्यू. त्यांच्याकडे मँगो ज्यूस आहे, फ्रूट्स आहेत, कॉर्नफ्लेक्स आणि सेरेलॅक्स आहेत आणि चोकोज आहेत, मिल्क आहे, कोल्ड मिल्क आहे, ब्रेड बटर आहे, जॅम आहे, सॉस आहे. आजच्या मेन्यूमध्ये त्यांच्याकडे आहे इडली, ऑफकोर्स सांबार, चटणी, मिसळ आहे. वा, कोकणात आलो आणि मिसळ नाही खाणार असं होणार नाही. पाव आहे, साबुदाणा वडा आहे आणि दिस इज ऑल कॉफी अँड एव्हरीथिंग. हाय गाईज, मस्त सी व्ह्यू बरोबर आपण ब्रेकफास्ट करू शकतो. इथे मी घेतलं आहे हॉट वॉटर, ज्याच्यामध्ये मी आता माझी ब्लॅक कॉफी आणि थोडीशी शुगर मिक्स करणार आहे. इथे आहेत फ्रेश फ्रूट्स, इकडे आहे त्यांच्या मेन्यूमध्ये मिसळ पाव, इथे आहे मँगो ज्यूस आणि मला चोकोस खूप आवडतात त्यामुळे मी घेतले आहेत. मी इथे ब्रेड बटर आणि बटर जाम घेतले आणि इथे मी इडली आणि चटणी घेतली आहे. सो आपण बघूया कसं आणि काय आहे. ओके, आता फर्स्ट आपण फ्रूट्स खाऊया. फ्रेश आहेत की नाही बघूया. पाऊस नाही गोड आहेत. पपई घ्या, पपई बघूया कशी आहे. उत्तम, खूपच गोड आहे. मी ना इडली आणि सांबार खाऊन बघते, बिकॉज मला बघायचं इडली कशी आहे आणि चटणी. चटणी पण द्याल, थँक्यू. गरमागरम साबुदाणा वडे आले, ते टेस्ट करूया. इडली खूप छान आहे, फुगली छान आहे. मी सांबार गल नाही आहे त्यामुळे मला एवढं सांबार आवडत नाही. विल टेस्ट मँगो ज्यूस. सो नाईस, सो प्युअर. रत्नागिरी इज अ मँगो की सिटी, पण हा आंब्याचा ज्यूस एकदम प्युअर मँगो ज्यूस वाटतो आहे. खूप छान, खूप छान. असं वाटतं आहे की आमरसमध्ये थोडंसं पाणी टाकून असं काहीतरी बनवलं आहे. खूप मस्त. आपण आपला मराठी पदार्थ ट्राय करूया ह्यांचा कसा आहे, जो असणार आहे आपली मिसळ पाव. मी विदाऊट हेच ट्राय करेन जेणेकरून मला खाता येईल. मिसळ तर अगदी चिकनसारखी लागते, एक नंबर आहे मिसळ. खूप मस्त आहे मिसळ. वडा कसा आहे ते सांग. सुंदर आहे, सुंदर. खाल्लं तुम्ही जरा प्लीज खा आमच्या दर्शकांसमोर. गरम आहे जसं मुंबईतला त्याचा. आमचे सर आले 8 वाजल्यापासून वाटलं. चलो, सो खूप मस्त आहे सगळंच. 10 on 10 ब्रेकफास्टच्या बाबतीत. ब्लॅक कॉफी तर माझी मीच बनवली आहे त्यामुळे ऑफकोर्स ती चांगलीच बनणार आहे. पण अपार्ट फ्रॉम दॅट मस्त फूड क्वालिटी बेस्ट. आणि आता उद्याचा ब्रेकफास्ट एक आमचा आहे ॲड ऑन. ॲक्च्युली मी ना साबुदाणा वडा अजिबात खात नाही, कारण का त्याच्यामध्ये ते साबुदाणा दातात अडकतात, तुमचं पीनट्स असतात, त्यामुळे ना इरिटेट होतं खायला.
पण जर हायलाईट ऑफ द डे आजचा आहे साबुदाणा वडा, कारण का खूप अप्रतिम आहे तो साबुदाणा वडा. क्रिस्पी आहे आणि महाराष्ट्रीयन जी टेस्ट आहे, म्हणजे जी आपलीच टेस्ट आहे. मला वाटलं की नसणार, स्पष्टच वाटलं होतं, पण एवढं मज्जा येते ना. खूप सुंदर बनवलं आहे, हायलाईट आहे हा आजची, खूप छान. टायटॅनिक डेक विजिट केलेला आहे, ते आहे आपलं रिसॉर्ट. हा आहे टायटॅनिक डेक, खूप अप्रतिम आहे आणि मी इकडे फोटो काढणार आहे आणि खूप मजा येत आहे लिटरली यार, खूप मस्त. गाईज आपल्यासोबत आहेत आपले संदेश भाऊ आणि आपण चाललेलो आहे बीचला, मांडवी बीचला. भांडे बीच तर आपल्याला दिसतोच आहे, मोकळा मोकळा शांत शांत काहीच नाही आहे, पण आपल्याला थोडं फूड पण एक्सप्लोअर करायचं आहे. त्यामुळे आपण आता चाललेलो आहे मांडवी बीचला. आज नेमका आला आहे गुरुवार, त्यामुळे आपल्याला आज व्हेजच खाता येईल. आमच्या प्राची मॅडमला आम्ही पुढे बसवलं आहे, पण ठीक आहे, तिचा काही प्रॉब्लेम नाही. पण ऑर एल्स आम्ही आता चाललो आहे आणि तिकडे जाऊन मी तुम्हाला पुढचे व्हिडिओज आणि ते सगळं दाखवते. पाहत राहा, आमच्यासोबत बघत राहा. सो हॅलो गाईज, ॲक्च्युली माझ्याकडून एक चूक काय झाली की मी जशी बीचला गेली ना तशी मी त्या बीचच्या सौंदर्यात हरवूनच गेली आणि मी तो बीच शूट करू शकले नाही ज्या बीचवर मी एक्सप्लोअर केलं. पण मी त्या बीचवरती काही फोटोज काढलेले आहेत जे मी ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला दाखवेन की एक्झॅक्टली काय आहे, कसं आहे. थोडंसं काही व्ह्यूज म्हणजे थोडेसे व्हिडिओज पण काढले आहेत जो मी म्यूट करून टाकेन, कारण त्याच्यात आजूबाजूच्या लोकांचे आवाज आहेत. तिकडे गर्दी असते मांडवी बीचवर. आम्ही भाट्या बीचला गेलो ना, खूप जवळ असतं आणि एकदम सामसूम असतं म्हणून, बाकी काय नाही. आणि आता आम्ही द फेमस प्रभा हॉटेल आहे तिकडे आम्ही जेवायला आलो आहे, सॉरी नाश्ता पाणी करायला आलो आहे थोडंसं. तर आम्ही ते खातो मस्तपैकी. गरमागरम बटाटा वडा मागवला आहे, आंबोळी चटणी मागवली आणि कांदा भजी वगैरे मागवली आहे. सो आम्ही त्याचा आस्वाद घेतो आणि तुमच्याशी बोलतो पुन्हा एकदा. टिल देन बाय. सो आम्ही आता आलेलो आहे दाते अँड सन्समध्ये. हे खूप जुनं शॉप आहे. इकडे बघा आमरस, आंबापोळी, फणसपोळी असे बरेच कोकणातले पदार्थ मिळतात. ह्यांच्याकडे आमरससुद्धा अवेलेबल आहे, फणसाचे तळलेले गरे आहेत, लोणची आहेत, जांभूळ ज्यूस आहे, कोकम आहे, आगळ आहे आणि बऱ्याच कोकणी अशा हे आहेत डिशेस आहेत, तुम्ही बघू शकता. हे काका आहेत, हे यांचं शॉप आहे. आम्ही आता करतो आहे रत्नागिरीचं मार्केट एक्सप्लोअर आणि आम्हाला तिकडे हवं आहे स्पेसिफिकली काजू आणि हाय करायचं प्लीज. आम्हाला हवं आहे काजू आणि आगळ जे प्युअर असतं जे इकडेच मिळतं, आणि आमरस घ्यायचा आहे गणपतीसाठी, गणपतीला नैवेद्य दाखवायला जेव्हा कधी असेल आता 1 महिन्यात आहे म्हणून. सो आम्ही त्यासाठी आलो. आम्ही घेतो आहे 850 ग्रॅम चा आमरस 300 रुपयाला आहे. तर आम्ही बघतोय आता आणि आम्ही तुम्हाला सांगतोय. इथे आमरस आहे 850 ग्रॅम 320ला. कोकम सिरप आहे, आवळा सिरप आहे, करवंद सिरप आहे, पण आहे बऱ्याच कोकणचा मेवा असं बोलतात ते सगळं इकडे तुम्ही बघू शकता. नाचणी पापड, लोणची आहेत, वेगळी वेगळी पीठं आहेत. मोदक पीठ आहे कितीला आहे. सो कधी तुम्हाला शॉपिंग करायला यायचं असेल तर योजकमध्ये या. आपण आज आलेलो आहोत योजक घरगुती उत्पादनमध्ये आणि आपण आज त्यांना विचारूया, या ताई आहेत, ताई तुमचं नाव काय? स्वाती मालपेकर. आपण त्यांना विचारूया की एक्झॅक्टली हे प्रोडक्ट्स कसे असतात, घरगुती असतात की नाही, काय काय असतं आणि ह्यांचं हायेस्ट सेलिंग प्रोडक्ट काय आहे ते विचारूया आपण. फॅक्टरी आहे ते जवळ तिथून ते तयार होऊन आमचे पूर्ण महाराष्ट्रामध्ये 14 आउटलेट आहेत, रत्नागिरी 3 आहेत आणि हे सगळं म्हणजे काय हायजेनिक पद्धतीने बनवलं जातं. ओके. आणि इकडचं कोकणी ठेचा किंवा आमरस वगैरे हे सगळे उत्पादनं खूप फेमस जातात, खूप जास्त. आता आम्ही पण तुमचं घेतलं आहे भरपूर सारं. आपण बघूया की टेस्ट कशी आहे काय आहे आणि आमच्या यूट्यूब फॅमिलीला आम्ही तुम्हाला लवकर थँक्यू व्हेरी मच.
गाईज, आणि आता आपण आलेलो आहे जे मी तुम्हाला सांगितलं केरळचं जे मंदिर आहे ज्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार होती. आता मी त्या लोकेशनला आहे आणि आता आपण जाऊया त्या लोकेशनला एक्झॅक्टली काय आहे आणि कसं आहे ते बघायला. सो बेसिकली हे केरळमधला एक माणूस इकडून जात होता आणि तो जात असताना त्याने हे देवा मंदिर खूप साधं होतं आणि तो जात असताना त्याने विश मागितली की देवा जर माझं सगळं चांगलं झालं, माझं कर्ज वगैरे सगळं हे झालं तर मी इकडे मंदिर बांधून देईन. आणि 8 दिवसाच्या आत त्याचं कर्ज फिटलं आणि त्याचं सगळं चांगलं झालं त्या माणसाचं. तो माणूस लिटरली सुसाईड करायला जाणार होता तरी ते सगळं छान झालं आणि म्हणूनच त्याने 8 दिवसानंतर लगेचच 9व्या दिवशीपासून या मंदिराचं बांधकाम चालू केलं. आणि आज हे मंदिर मी तुम्हाला दाखवायला आलेले आहे. जरी विनायक या मंदिराचं नाव आहे, गणपतीचं मंदिर आहे. आपण बघूया. हे मंदिरसुद्धा खूप असं केरळवाली फील आली आहे त्या मंदिराला. तुम्ही बघाल इथे हा बाजूलाच भाटे बीच आहे. आता काळोख आहे त्यामुळे तुम्हाला दिसत नाही आहे, पण हा भाटे बीच आहे. तुम्ही बघू शकता अगदी साऊथ इंडियन काइंड ऑफच केलेलं आहे. आता आपण एंट्रन्स घेऊया. माझी बहीण पायाबी पडते. हाय ग. हे आपले उंदीर मामा आहेत. केरळ थीम अगदी तुम्ही ते बघाल. जरी विनायक प्रसन्न. वाव, फारच छान आहे. उजवा पाय टाकून मी एंट्री केलेली आहे. फार सुंदर असं मंदिर आहे. तुम्ही बघाल ते दगडातून आलेलं आहे. प्राचीन काळी मंदिर. खूप छान, खूप छान. प्राचीन मंदिर आहे हे. 100 वर्षापूर्वी. आणि हा झरा आहे म्हणूनच याचं नाव जरी विनायक असं पडलेलं आहे. तर मी हे व्लॉगमध्ये टाकणार आहे. व्लॉग डे 2 एंड होत आहे इकडे.